गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. आज बऱ्याच दिवसांनी रेसिपीचा ब्लॉग टाकते आहे. अभिची शाळा सुरू झाली आहे, त्यामुळे एकदम धावपळ चालू आहे. शूट करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नव्हता. तर आज आपण बघूया कोबीची भाजी. कोबीची साधी सोपी सिंपल भाजी आहे. तुमच्यासोबत बोलायचं होतं, थोडंसं टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मी आज शूट केलं आहे वेळात वेळ काढून. तर आज आपण बघतो आहे कोबीची भाजी कशी करायची ती. मला मस्त छोटे छोटे कोवळे कोवळे कोबी मिळाले होते. तर कोबी आपण व्यवस्थितपणे चिरून घेऊया. कोबी आपल्याला उभा उभा चिरायचा आहे. उभा चिरला की कोबीची भाजी खूप छान लागते. कोबीची भाजी चिरण्यावर पण भाजीची टेस्ट आपल्याला लागते. जसं कोबी चिरू त्याप्रमाणे भाजीची टेस्ट आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे मी कोबी चिरून घेतला आहे, धुवून घेतला आहे. धुवून चिरलेल्या कोबीमधलं पाणी सगळं गाळून घेतलं आहे. फोडणीची तयारी बघूया. फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे. तेल तापलं की त्यात जिरं मोहरी घालून घेतली आहे. जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार घेतल्या आहेत. कढीपत्ता घेतला आहे. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरं मोहरी अशी फोडणी करून घेतली आहे. त्यामध्ये एक कांदा घेतला आहे बारीक चिरलेला. कांदा बारीक चिरलेला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ मी घेतली होती. ती स्वच्छ धुवून मी कांद्यामध्ये परतून घेतली आहे. एक वाफ काढायची आहे चण्याच्या डाळीला, म्हणजे त्याचा कच्चटपणा आणि उग्र वास असतो तो निघून जातो. चवीपुरतं मीठ पण घालून घेतलं आहे डाळीमध्येच आणि एक वाफ करून घेतली आहे मी 5-1 मिनटाची. आणि डाळ हळूहळू शिजत आली आहे. डाळ शिजत आली की तेलामध्ये चांगली परतली की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, हळद घालायची आहे आणि फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. अजिबात पाणी न राहिलेलं आपल्याला कोबी वापरायचं आहे यामध्ये, कारण जेव्हा आपण कोबी घालू तेव्हा त्याला स्वतःचं पाणी सुटेल जेव्हा आपण तो वाफेवर ठेवू तेव्हा. त्यामुळे कोबी एकदम गाळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात राहता कामा नये. अशा प्रकारे आपण कोबीची भाजी मस्तपैकी सिंपल साधी सोपी करतो आहे. सोबत मी कोथिंबीर हिरवीगार घातली आहे. आणि बघा माझी ही भाजी तुम्हाला आवडते का, करून बघा. बाय.